नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी दीपा वावधाने. आज मी आपल्याला एका भोंडल्याचा किस्सा ऐकवणार आहे. एका भोंडल्याचा किस्सा, अमेरिकेतल्या भोंडल्याचा किस्सा. साधासुद्धा नव्हे बरं का, अमेरिकेतल्या सिनियर्सच्या भोंडल्याचा किस्सा. सातासमुद्रापलीकडे अमेरिका देशात कॅलिफोर्निया राज्यात बे एरियामध्ये फ्रीमॉन्ट नावाचं एक गाव आहे. तिथे राहणाऱ्या आम्ही सगळ्या 70+ वयाच्या मैत्रिणी. एकदा काय झालं, आम्ही मैत्रिणींनी ठरवलं एकत्र जमायचं आणि काहीतरी करायचं. आम्ही सगळ्याच आपापल्या मुलांकडे मुलींकडे राहत होतो. या तरुण मुलामुलींच्या वर्क होम सिस्टीममुळे आम्हा सिनियर यंग मुलींची फारच पंचायत झाली. मुलं वर्क फ्रॉम होम, मग आम्ही पण बसलो होमच. शेवटी ठरलं एकदाचं भेटायचं. ग्रुपमधल्या सगळ्याच 10-12 जणी तयार झाल्या. पण भेटून करायचं काय, ॲक्टिव्हिटी काय करायची? कोणी म्हणे नवरात्र सुरू आहे, श्रीसूक्त म्हणूया. नको. मग काही स्तोत्र म्हणूया. नको. मग काय विष्णू सहस्त्रनाम वाचूया. नको. मग भारतातली एक मैत्रीण सुनंदा रेवणकर हिने सुचवलं भोंडला. वा वा, एकदम बेस्ट आयडिया. सगळ्यांनी ही आयडिया उचलून धरली. पोथी पुराण तर सगळ्याच आपापल्या घरी करतात. आम्ही सिनियर मुलींना जरा वेगळा इव्हेंट होईल भोंडल्याचा असं ठरलं म्हणजे ठरलं, अगदी फायनल ठरलं. अखेर 16 ऑक्टोबर 2025चा दिवस उजाडला. सगळ्या मैत्रिणी जमल्या. खिरापती आणायलाही कोणीही विसरलं नव्हतं. अतिउत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर होत्या. आमच्यातल्या 80+ वयाच्या ज्या होत्या त्या तर फारच उत्साहात होत्या. हत्ती ठेवले मधोमध आणि फेर धरला भोवताली. अमेरिकेत जरी असल्या तरी सगळ्या भारतीयच ना. कोणी नागपूर, कोणी कोल्हापूर, पुणे, मुंबई, गुजरात अशा वेगवेगळ्या प्रांतातल्या आम्ही सगळ्या जणी. आमच्यातल्या नलिनीताई मुळेंना भोंडल्याची सर्व गाणी पाठ होती. त्यामुळे गाणी येतात का हा मुद्दाच नव्हता. सगळ्याच जणी लहान झाल्या होत्या, तरुण झाल्या होत्या, उत्साहाने गाणी म्हणत होत्या. मध्ये मध्ये चेष्टा विनोद करत करत, मस्करी करत करत भोंडला संपला. खिरापती ओळखण्याची चढाओढ लागली. फार गंमत आली. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, हा लहान होऊन आनंद लुटण्याचा अनुभव ग्रेट होता हो. अशा इव्हेंट्स करून सिनियर्सनी रिचार्ज व्हायला हवं मधून. जे सिनियर्स हे बघत असतील त्यांनी असा एक्सपिरियन्स घेऊन बघा आणि आम्हाला जरूर कळवा. आता आमच्या फ्रीमॉन्टमधल्या सिनियर्सच्या भोंडल्याची क्लिप एन्जॉय करा. तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद. तांदूळ घ्या, तांदूळ घ्या. आमच्या आया तुमच्या आया, आमच्या आया तुमच्या आया. खातील काय तुझ बोंडे, खातील काय तुझ बोंडे. उंड्याची लागली टाळी, उंड्याची लागली टाळी. आयुष्य दे रे ब्रह्माळी, आयुष्य दे ब्रह्माळी. आमचा आता नागपूरचा एक गुलाबाई मला नदीच्या पलीकडे एके दिवशी खाऊ आला, एके दिवशी खाऊ आला. आजी 85 रुपये तोडून
बाई तोडून नेलं रचकणी सोडून नेलं बाई तोडून नेलं टाकून दिलं बाई टाकून दिलं टाकून दिलं बाई टाकून दिलं सासरचा वैद्य आला बाई वैद्य आला त्याला बसायला मग तुकडं गाढवही बसायला आला बाई माझ्या मायनेचा मी म्हणते तसं आमचं नागपूरचं आहे ना नाही आमचे पण आहे ते नाही नागपूर चिकन माती अशी माती असा घरटा सुरेख बाई जात ते रोबाव असं जात सुरेख बाई रोपीती काढावी अशी रवापिटी सुरेख बाई करंजा कराव्या अशा करंजा सुरेख बाई तवकी फिराव्या असं तवक सुरेख बाई शेल्याने झाकाव्या असा शेला सुरेख बाई माहेरी घालावा असा माहेर सुरेख बाई खाड्याला असं सासर वाड बाई कोंडोणी मारीत असं आजोड गोड बाई खेळायला सापडत आणि जिलबी बिघडली हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली त्यातनं उडला एवढं पीठ त्यातनं उडलं एवढं त्याचा केला जिलबी त्यातलं उरलं एवढं तूप त्यातलं वाढलं एवढंच तूप त्यात तळले खूप अपूप त्यात त्याचे केले लाडू कोणचे तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू माळ घाली हनुमंता हनुमंताची निळी थोडी येता जाता कमळ तोडी कमळाच्या पाठीमागे राणी राणी राणे बडबड पाणी बडबड पाणी जमुना जमुना कमळा वेळेच्या बायकोनी केले होते लाडू तिकडून आला वेडा त्यांनी डोकावून पाहिले चेंडू म्हणून त्यांनी खेळायला घेतले यादवराया राणी जुळून बसली कैसी सासुरवाशी समजवयाला चला चला सुनबाई बांधा घराला पाटलांचं जोड नको मला घराला आमचा पोटला संपला